योजना अखेरकार राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। होय शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील खात्यावरती आता कोणत्या क्षणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचे पैसे राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात असतात। तर आता या सर्वच शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे। सरकार आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देणार आहे। सरकारकडून डायरेक्ट शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मंजूर झाले असून हे 2000 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवात होत असून आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आता जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता शेतकरी खुश झाले असले तरी मात्र काही शेतकऱ्यांचं नाव यादीमधून काढलं जाणार आहे, कारण की सरकारने यावेळेस काही नवीन नियम लागू केले असल्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता देखील कायमचा बंद केला जाणार आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार, तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही आणि नेमका हप्ता हा आज येणार की उद्या येणार, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, सरकार कोणत्या शेतकऱ्यांना योजनेमधून अपात्र करत आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता 1 ते 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। कोणत्या क्षणी आता तुमच्या देखील खात्यावरती 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मेसेज येईल। मोबाईलवरती मेसेज आला की लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। साधारणतः राज्यातील आता 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता हा जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की लगेच या ठिकाणी पैसे जमा होत असतात। डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता पैसे जमा होण्यास या ठिकाणी विलंब होणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, खरं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावरती लवकरच जमा होणार होता, परंतु काही कारणास्तव हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला आहे। म्हणजेच काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो या ठिकाणी जमा होण्यास उशीर झाला आहे। आता हप्ता जमा होण्यास थोडाफार उशीर झाला असला तरी अखेरकार सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच येत असतो। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या अंतराने नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित केला जात असतो, परंतु यावेळेस हप्ता जमा होण्यास फार उशीर झाला आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर या दिवशी जमा झाला। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होऊन आता बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर आता या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित केला जात असतो, कारण की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या अंतराने लगेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील खात्यावरती जमा होईल असं प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत होतं, परंतु पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यापासून आता बरेच दिवस उलटून गेले तरी
अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। कारण की आता आमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही, का आम्हाला योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आले, असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारने शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवलेली आहे। शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होते, अखेरकार ती बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी अनेक दिवसांपासून ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी आता समोर आली असून अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे। साधारणतः 3 ते 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे या नवीन नियमामुळे योजनेमधून हजारो शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये आले आहे। त्यामुळे नवीन यादी तयार करून प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागला आणि त्यामुळे या ठिकाणी हप्ता जमवण्यास विलंब झाला। आता सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत आणि जे शेतकरी नियमामध्ये बसत नसतील तर अशा शेतकऱ्यांना सरकार अपात्र करत आहे आणि जे शेतकरी नियमामध्ये बसतील तर अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असला तरी तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होईलच असं नाही, कारण की सरकारने शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगितले आहे आणि ही कामे जे शेतकरी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे। आता सरकारने काही नवीन नियम लागू केले असल्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांना काही कामे करण्यासाठी सांगितले आहेत आणि जे शेतकरी ही कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आता राज्य सरकारने कोणती कामे करायला सांगितले आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि नेमका 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत आणि या नवीन नियमामुळे आता योजनेमधून हजारो शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची म्हणजेच की पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी तयार करण्यासाठी सरकारला वेळ गेला आणि हप्ता जमवण्यास विलंब झाला। आता म्हणजेच की जे शेतकरी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशाच शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येईल आणि ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आता यादीमध्ये नाव येण्याकरिता सरकारने काही कामे करण्यासाठी सांगितले आहेत। यामधील पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी करणे। बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नाही तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा आणि जे शेतकरी ई-केवायसी करणार नाही तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद केला जाईल असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। हे झालं आता पहिलं महत्त्वाचं काम। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता सरकार काय करत आहे तर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना देखील सरकार अपात्र करत आहे। त्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। पहिलं महत्त्वाचं काम कोणतं तर या ठिकाणी ई-केवायसी करा। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। हे 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी फार्मर आयडी काढण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। ज्या देखील शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढा। हे देखील अत्यंत महत्त्वाचं काम आहे। अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून ही कामे करण्यासाठी सांगण्यामध्ये आले आहे आणि त्याचबरोबर सरकार आता या ठिकाणी शेतकऱ्यांची पडताळणी देखील करत आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना सरकार योजनेमधून अपात्र करत आहे तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून
काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत. आता सरकारने काय सांगितलं तर एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यावरती हप्ता जमा होणार. जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक लाभार्थी असतील म्हणजेच की एकापेक्षा अधिक जण या ठिकाणी योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांना आता योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येत आहे. कारण की सरकारने नवीन नियम लागू केले असल्यामुळे आता एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांना देखील आता अपात्र करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक या ठिकाणी म्हणजेच की वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे. जर तुम्ही योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल, जर तुम्ही ई-केवायसी केली असेल, जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल, जर तुमच्याकडे फार्म आयडी असेल, जर तुमच्या खात्यावरती नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर आता 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे. अशा पद्धतीने ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे सांगण्यामध्ये आले. ज्या शेतकऱ्यांनी फार्म आयडी काढली नसेल तर अशा शेतकऱ्यांना फार्म आयडी काढण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. जर यामधील एक सुद्धा काम तुमचं जर अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार नाही. त्यामुळे सरकारने सांगितलेली कामे तात्काळ पूर्ण करा. ई-केवायसी नसेल तर ई-केवायसी करा. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. फार्मर आयडी काढली नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या. अशा पद्धतीने सरकारने ही कामे करायला शेतकऱ्यांना सांगितलं आणि ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केली असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे. तर आता नेमका हप्ता कधी जमा होणार ते आपण आता बघूया. तर खरं तर या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं होतं. मात्र काही या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास थोडाफार उशीर झाला असला तरी आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही. साधारणतः 20 डिसेंबरच्या आत राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनादरम्यानच आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. आता हप्ता जमा होण्याची प्रक्रिया कशी असते तर बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी किती निधी मंजूर करण्यामध्ये येत आहे याबाबत सरकार काय करत असतो तर सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये येत असतो. आता किती शेतकऱ्यांची संख्या आहे म्हणजेच की पात्र शेतकऱ्यांची किती संख्या आहे यावरून राज्य सरकार निधी हा मंजूर करत असते आणि निधी मंजूर केल्यानंतर राज्य सरकार शासन निर्णय प्रसिद्ध करत असते. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसांच्या अंतराने हप्ता हा वितरित केला जात असतो. डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जात असते. एकदा डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जात असतो. पैसे जमा झाले की लगेच मोबाईलवरती मेसेज आला की लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. आता साधारणतः 20 डिसेंबर पर्यंत म्हणजेच या ठिकाणी शासकीय सर्व प्रक्रिया लक्षात घेता म्हणजेच की हप्ता वितरित करण्याची सरकारची सर्व प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः 20 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने प्रक्रिया सुरू केली असून 20 डिसेंबर पर्यंत राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. 20 डिसेंबर पर्यंत तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता जमा होणार आहे. अशा पद्धतीची नमो शेतकरी योजनेबद्दलची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम जमा होत असून आता पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर
तर 20 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आणि त्याचबरोबर आता पीक विम्याची देखील रक्कम म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार याबद्दलची या ठिकाणी सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। 20 डिसेंबर पर्यंत नमोचा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।